अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये. अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूयात पिठलं वडी बनवायला. त्यासाठी इथे मी मिरच्या, लसूण, मीठ आणि जिरे घेतले. आता कोथिंबीर आणि कढीपत्ता घ्यायचा. 1 वाटी बेसन पीठ घेतलं आणि किसलेलं खोबरं घेतलं बघा. आता सर्वप्रथम काय करायचा, गॅस चालू करायचा आणि गॅसवरती ठेवायची कढाई. कढाईमध्ये असे 4 ते 5 पळ्या तेल टाकायचं बघा. तेल गरम झालं की मग टाकायची मोहरी. मोहरी चांगली फुलू द्यायची. मग टाकायचे जिरे. जिरे ही चांगली फुलू द्यायचे. मग आपण मीठ, मिरची, लसूण, जिरे याचं जे वाटण केलं होतं ना, ते टाकायचं आणि ते चांगलं परतू द्यायचं बघा. कारण मिरचीचा आणि लसणाचा जो कच्चेपणा असतो ना, तो निघून गेला पाहिजे. तो मसाला चांगला परतून घ्यायचा आणि मग त्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकायचा. हेही चांगलं परतून द्यायचं बघा. आता असा पद्धतीने मसाला मस्त परतू द्यायचा. मग इथे मी 1 टीस्पून हळद घेतली बघा. हळद ही चांगली मिक्स करायची. आता इथे मी 1 तांब्या पाणी टाकत आहे बघा. 1 वाटी बेसन पिठासाठी 1 तांब्या पाणी सफिशियंट आहे. आता आपल्याला पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची. आता इथे पाण्याला उकळी येत आहे बघा. तोपर्यंत काय करायचं, आपण एक असं ताट घ्यायचं. ताटाला तेल लावून घ्यायचं बघा. तुम्ही म्हणताल आता ताटाला तेल का लावायचं, तर आपल्याला जी पिठलं वडी आहे ना, ती या ताटात बनवायची आहे. म्हणजे जे पिठलं तयार होईल ना, ते या ताटात पसरवायचं आणि मग त्याची वडी बनते. ताटाला असं सगळ्या बाजूने तेल लावून घेऊयात बघा. ताटाला इथे तेल लावून झालेलं आहे. तोपर्यंत आपलं हे पाणीही उकळत आहे. हळूहळू पाण्याला उकळी येईल बघा. पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची बघा. हे बघा, आता इथे पाण्याला ही उकळी आलेली आहे. पण उकळी आल्यानंतर लगेच पीठ टाकायचं नाही. चांगलं खळखळून उकळू द्यायचं. आता इथे चांगली खळखळून उकळी आलेली आहे बघा पाण्याला. आता इथे हे लाटणं आहे बघा. लाटणं, बेलणं तुम्ही काय म्हणता ते. सर्वांच्या घरी तर पोळ्या लाटण्यासाठी असेलच. याने आता आपल्याला हे पिठलं असं हटून घ्यायचं आहे. एका हाताने बेसन पीठ टाकायचं आणि एका हाताने लाटण्याने असं हलवत राहायचं. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं होतं बघा. आता लाटण्याने असं हलवत राहायचं. हे पिठलं बरोबर बनतं. आता एका तांब्या पाणीसाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं बघा. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही 2 तांबे ही पाणी घेऊन 2 वाट्या बेसन पीठ घेऊ शकता. पण इथे मी 1 तांब्याचं पाणी आणि 1 वाटी बेसन पीठ हे माप घेतलं. आणि ही पिठलं वडी एकदम टेस्टेड बनते बघा. आपण जे पिठलं खातो ना, तुम्ही म्हणताल ह्या पिठल्यात आणि त्या पिठल्यात काय बदल, पण पिठल्याची वडी एकदा करून बघा, किती टेस्टेड आणि कशी लागते. आता असं हळूहळू हलवत राहायचं बघा. याला हटणे असं म्हणतात. लाटण्याने हटवायचं. ही प्रोसेस फक्त थोडी फास्ट करावं लागते. इथे आपलं हटूनही झालेलं आहे. आता उलथणीने असे मिक्स करून घ्यायचं. गॅस हा मीडियमच ठेवायचा बघा. हे बघा, एकदम घट्ट मस्त झालेलं आहे. जास्त घट्टही नाही ठेवायचं आणि जास्त पातळही नाही ठेवायचं बरं का.
आता हे पिठलं शिजवण्यासाठी 7 ते 8 मिनिट त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं. 7 ते 8 मिनिटानंतर आपण झाकण काढायचं आणि परत असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, आता आपल्याला घट्ट झालेलं दिसेल आपलं पिठलं. आणि पिठलं हे घट्टच होऊन द्यावं लागतं पिठलं वडी बनवायला, जेणेकरून त्याचा असा गोळा झाला पाहिजे. बघा, हे बघा, हे बघा झालं की नाही घट्ट. आपण जेव्हा हलवू ना तेव्हा असं गोल हललं पाहिजे, म्हणजे आपलं पिठलं रेडी आहे. गॅस बंद करायचा आणि ज्या ताटाला आपण तेल लावून घेतलं होतं ना त्या ताटात हे पिठलं टाकायचं. आता उलटणीने सगळ्या बाजूने मिक्स झालेलं आहे, सगळ्या बाजूने पसरून घ्यायचं. बघा, सारखी लेवल अशी होईल अशा पद्धतीने पसरवायचं, म्हणजे आपल्याला वड्या पाडायला सोपं जाईल. हे बघा, सगळ्या बाजूने पसरून घेतलेलं आहे. आता इथे मी लांब किसलेलं खोबरं घेतलं आहे. बघा, तुम्ही वल्ल खोबरंही घेऊ शकता, वाळेल खोबरंही घेऊ शकता, फक्त किसून घ्यायचं. असं लांब किस झाला की भारी लागतो खायला. आता ते या पिठल्यावरती टाकून घ्यायचं. बघा, काही जण याला पित्रवडी म्हणतात, म्हणजे पित्रात बनवतात ती वडी, पण तसं काही नाही, अशी नाही बनवत ती. आमच्या इकडे ही कशा संग आपण म्हणतो ना, एखाद्या भाजी संग लागते ना काहीतरी खायला, तेव्हा हा पदार्थ बनवला जातो. आता त्याच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहे. बघा, हे बघा, एकदम इझी निघतं. गार झालं की बघा, गार होऊन द्यायचं आणि मग काढायच्या याच्या वड्या. तयार आहे आपलं गरमागरम पिठलं वडी. तुम्ही पण तुमच्या घरी अशी पिठलं वडी नक्की ट्राय करा. थँक्यू. आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.